नमस्कार, मी बंडू श्रीराम सरंगारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांचा तालुका उपाध्यक्ष. आमची महाविकास आघाडी असल्यामुळे तर थोडक्यात सांगायचं जर झालं तर किनगाव जिल्हा परिषद यांच्या उमेदवार अरुणा शंकर गुट्टे, खाली आमच्या काकू जमुनाबाई मधुकरदादा मुंडे आणि खाली आमचे मित्र आनंद पगडले, हे 3 उमेदवार आहेत. तरी सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की या 3 उमेदवारांना आपण भरघोस अशा मताने निवडून द्यावे. राहिला विकासाचा मुद्दा, विकास केला काय विकास केला हो? विकास तर काहीच केला नाही. गेल्या 5 वर्षामध्ये आमचे अशोक काका केंद्रे रनिंग जिल्हा परिषद मेंबर होते, 1 रुपयाचा सुद्धा फंड किनगावला दिला नाही यांनी. सत्ता जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टीची, पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीचे. मग काय विकास केला सांगावं त्यांनी इथे येऊन की हे आम्ही किनगावसाठी 2 रुपये दिलेत म्हणून. मग आम्ही तर हे ना काय म्हणून मतदान करा किनगावच्या जनतेनं? आमच्या दादानी काय केलं मी सांगतो. आमच्या दादानी दवाखाना आणला, भगवानने दिलेला जागा दिली, दवाखान्याला जागा दिली, बसस्टँडला जागा दिली, ठाकरेंना जर बसविलं, काय केलं नाही दादानी. आणि विनायकराव पाटलांनी सांगतो तुम्हाला, विनायकराव पाटलांनी क्रीडा संकुल मंजूर करून दिलं. कोणी केलं? हे ना सांगतात आताचे मंत्री महोदय सांगतात आम्ही ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं. कुठं केलं? आहे का दवाखान्यात डॉक्टर? एक सुद्धा डॉक्टर नाही आजच्या घडीला. माझा मुलगा ज्यावेळेस बिमार होता त्यावेळेस डॉक्टर नव्हता तिथं. मग मी डॉक्टरला विनंती केली, साहेब असं साहेबांनी मला सांगितलं की तू जा अंबाजोगाईला जा. मग कुठे डॉक्टर आहेत सांगा तुम्ही मला? एक सुद्धा डॉक्टर नाही इथं. आज जनावरांचा दवाखान्यात ती काय परिस्थिती आहे बघा तुम्ही जाऊन, तिथं सुद्धा डॉक्टर नाहीत. मग कुठं विकास आहे? अरे सत्ता तुमची आहे ना, गल्लीपासून दिल्ली पोचतोवर. कुठं आहे विकास? अरे कर्मचारी नाहीत किनगावला. एवढं मोठं गाव असून काय उपयोग आहे तुमचा? आणि तुम्ही सांगता आम्ही विकास केला. आज माझ्या घराकडे जायचं जर झालं बघा गेलं तर रस्ता नाही. आज तिथं तुम्ही बघा, तुम्ही जाऊन जायला येत नाही मला. म्हणजे आमच्या तिकडल्या हंगेवाडी रोडला. आणि कुठला विकास केला? कशाचा विकास केला? त्याच्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे किनगाव आणि किनगाव पंचकृषी जनतेला, यावेळेस बदल म्हणजे बदल. काय म्हणतंय किनगाव तर फक्त पंजा म्हणते किनगाव, काय म्हणतंय किनगाव तर फक्त पंजा म्हणते किनगाव. त्याच्यासाठी माझी सर्व जनतेला विनंती आहे, बाबा कुठलाही विचार करू नका, कुणाच्या 2 रुपयाच्या आमिषाला बळी पडू नका. आणि फक्त आपले दादा आणि आपल्या ताई अरुणा शंकर गुट्टे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. आणि काल एक विषय झाला, आमचे किनगावचे नेते म्हणले की विनायकराव पाटील आज इथं आहेत, उद्या कुठं राहतील. अरे कुठं जाणार नाहीत. विनायकराव पाटील ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरदचंद्रजी पवार पक्षातच राहणार आहेत. मग ती युती होईल त्याची काही होईल. आणि आम्ही महाविकास आघाडीसोबत एकदम जोरानं काम करणार आहोत. त्याच्यामुळं कुठलीही काळजी करायची नाही, कुणाच्या ह्याला बळी पडायचं नाही, काय नाही. त्याच्यासाठी माझ्या प्रत्येक लहानपासून मोठ्यापर्यंत विनंती आहे की येणाऱ्या 5 तारखेला पंजा हा समोरील बटन दाबायचं आणि भरघोस मतांनी निवडून आणायचं. आणि 7 तारखेला जोरात गोळा उधळायचा. ह्याच्या बळीवर काहीच नाही. तुम्हाला सांगतो, ह्याच्या कुठल्या 2 रुपयाला आमिषाला बिलकुल बळी पडू नका. ही काय आहे? भावनिक राजकारण करालीत. भावनिक राजकारण करून मतं घ्यालेत. आणि मतं घेतली की तिकडंच जायचं, पुण्याला जा. दोघंही पुण्याला जाणार, इथं कोण राहणार रे? मग पुण्यात राहणार नाही ना. अरे इथं दोन्ही घरचे आहेत ना, आमच्या काकू घरचे आहेत, सुधीर शंकर भाऊ तर काही ऑफिस आहे, इथंच राहणार आहेत त्याने बी. अरे हाक मारली की बोलले की येणार आहेत. काय केलं हे ना? गेल्या वेळेस असंच भावनिक करून मतं घेतले ना. त्याच्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे जनतेला की बाबा कुठल्याही आमिषाला न बळी पडता येणाऱ्या 5 तारखेला पंजासमोरील बटन दाबून बहुमताने निवडून द्यावं, एवढीच माझी विनंती आहे.